ही बाईट हे आंदोलन कशासाठी तुम्ही केलेलं आहे? ई चलन विरोधात ई चलन आता जी जबरदस्ती चालवलेली आहे की गाडी तुमचं फाईन मारल्यानंतर 15 दिवसात जर ई चलन भरलं नाही तर ते आमच्यावरती पूर्ण कडक कारवाई करणार, की गाड्या ब्लॅकलिस्ट करणार. आणि ते ई चलन बरोबर आहे चुकीचं याचंही त्यांना घेणं देणं नाही. ट्रकचं फाईन बसला मारतात, गाडी पार्किंग आम्हाला पार्किंगचं फाईन मारतात. आम्हाला कुठे अधिकृत पार्किंग आहे? आता याची बाईट बघत असतील त्यांनी दाखवून द्यावं आम्हाला. तुम्ही अधिकाऱ्यांना निवेदन दिलेत काय? बरेच वेळेस निवेदन दिलेले आहे. आझाद मैदानाला आम्ही चाललेलो आहोत, आम्ही बरेच वेळेस निवेदनं दिलेली आहेत. परिवहन मंत्री वगैरे कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही करायचं काय? आज ड्रायव्हर पगार किती घेतो? 10 आणि 12,000 पगार घेतो, त्याला 2,000ची फाईन मारल्यावर कुठून भरायची? आज हा त्रास आमचा वैयक्तिक नाही आहे, सर्वांचा आहे. तुमच्या घरात एखादी 2 व्हीलर असेल तर तुम्हालाही तोच त्रास आहे जो आम्हाला त्रास येतो. तुम्हाला दाखवायचा असेल तर आम्ही फाईन दाखवतो. हा किती भोंगळा कारभार आहे बघा सरकारचा. हे बघा, 1-2 मिनटं चालू ठेवा. शासनाचा भोंगळा कारभार किती बघा. आणि त्याच्यावरती त्यांनी एक सोय दिलेली ग्रेव्हियन्स टाका. तर त्या ग्रेव्हियन्सला काय अर्थ आहे का? हे बघा, जरा थोडंसं पुढे घ्या, तुम्हाला दाखवतो. इकडे हे बघा, आता ही ट्रॅफिकवाल्यांनी फाईन मारलेली आम्हाला. हे बघा, एक मिनिट करतो. हे बघा, 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा, फाईन पण कसे चुकीचे मारतात. हे बघा, आता ही फाईन मारलेली आम्हाला. ड्रायव्हर विदाऊट सीट बेल्ट, विदाऊट खाकी युनिफॉर्म मारलेली, बरोबर आहे. विदाऊट सीट बेल्टचा मारलेला आहे, बरोबर आहे. आता फोटो बघा साहेब, 1 मिनिट थांबा. हे बघा, फाईन काय मारलेली आहे? ड्रायव्हरने खाकी युनिफॉर्म घातला नाही म्हणून. हे बघा, इकडे बघा. आणि हा त्यांचा एव्हिडन्स बघा. क्लिनरचा फोटो काढून देते, ड्रायव्हरने युनिफॉर्म नाही घातला. हा कुठला कायदा आहे? हे आंधळे झालेत का? हे आंधळेत का लोक? आणि हे आम्ही ग्रेव्हियन्समध्ये आम्हाला जी सोय दिली, ग्रेव्हियन्समध्ये टाका, तिथे फेटाळून टाकलेली आहे. आता हे बघा, दुसरं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, असे चिकार आहेत. हे बघा, ठीक आहे. एका दुसरं हे बघा, यांची किती मनमानी आहे. आता ही आमची बस आहे, सगळ्या बस आहेत. इथे त्यांनी फाईन दिली.